प्रत्येक आवाजामागे एक कहाणी असते. कधी संघर्षाची, कधी स्वप्नांची आणि कधी संगीतावरच्या प्रेमाची. ही कहाणी आहे एका साध्या मराठी मुलीची, जिने तिच्या आवाजातून संपूर्ण जगाला सांगितलं की संगीत ही फक्त कला नाही, ती एक भाषा आहे. ही कहाणी आहे राधिका भिडे हिची. आयपॉप स्टारच्या मंचावरून सुरू झालेला तिचा प्रवास आज मराठी पॉप संगीताला नवी ओळख देत आहे. राधिकाचं बालपण एका संगीतप्रेमी घरात गेला. आई गाणं गुणगुणायची आणि घरात नेहमी सूर घुमायचे. त्या सुरांमध्येच ती मोठी झाली. लहानपणी ती जास्त बोलायची नाही, पण जेव्हा गाणं सुरू करायची तेव्हा सगळं घर शांत व्हायचं. त्या कोवळ्या वयातही तिच्या आवाजात एक वेगळी जादू होती. शाळेच्या कार्यक्रमात, छोट्या स्पर्धांमध्ये ती गात राहिली. प्रत्येक वेळेला थोडं थोडं आत्मविश्वास वाढत गेला. आणि एक दिवस तिला कळलं, हेच तिचं जग आहे. वेळ जसजसा पुढे गेला तसं तिच्या मनात एक स्वप्न आकार घ्यायला लागलं. आपलं संगीत जगभर ऐकू जावं. तिने ठरवलं की फक्त गाणं नाही, तर संपूर्ण संगीत समजून घ्यायचं. आणि म्हणूनच तिने संगीताचं औपचारिक शिक्षण घेतलं. लंडनमधील रॉक स्कूलमध्ये तिने प्रशिक्षण घेतलं. तिथे जाऊन तिला समजलं की संगीताला सीमा नसतात. इंडियन क्लासिकल असो, पॉप असो, जॅझ असो, प्रत्येक स्वराची एक वेगळी भावना असते. तेथूनच तिचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. ती फक्त गायिका राहिली नाही, ती बनली एक कंपोजर, प्रोड्युसर आणि क्रिएटर. भारतामध्ये परतल्यावर राधिकाने स्वतःची गाणी तयार करायला सुरुवात केली. ती स्वतःच शब्द लिहायची, संगीत देत होती आणि प्रोडक्शनसुद्धा हाताळायची. स्पॉटिफाय, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या माध्यमांवर तिचं संगीत लोकांपर्यंत पोहोचायला लागलं. छान गणोबा, निज सखाया, तान्ह्या रोपासाठी, बरसन लागी आणि फार अवे ही गाणी तिच्या आवाजासारखीच होती, साधी पण मनात उतरणारी. तिच्या प्रत्येक गाण्यात एक गोष्ट होती, देसी रूट्स मीट पॉप वाइब्स, आणि हीच तिची ओळख बनली. आणि मग आला तो क्षण ज्याने तिच्या जीवनाचा रस्ता बदलून टाकला. आय पॉप स्टार, एक असा शो जिथे नव्या आवाजांना मोठा मंच मिळत होता. राधिकाने त्या मंचावर जेव्हा मन धावताया हे गाणं सादर केलं, तेव्हा संपूर्ण सभागृह तिच्या आवाजात हरवलं. तो क्षण फक्त स्पर्धेचा नव्हता, तो होता एका स्वप्नाचं वास्तवात रूपांतर. तिचा आवाज, तिचं सादरीकरण आणि तिची उपस्थिती सगळं काही एकदम वेगळं वाटत होतं. त्या एका परफॉर्मन्सनंतर ती सर्वांच्या नजरेत आली. आय पॉप स्टारनंतर राधिकाचं आयुष्य बदललं. तिची गाणी व्हायरल झाली. इंस्टाग्रामवर हजारो लोकांनी तिला फॉलो करायला सुरुवात केली. तिचं @राधीवेव्ज हे हँडल आज संगीतप्रेमींसाठी एक ओळख बनलं आहे. ती सतत नवं संगीत तयार करत राहिली. कधी स्टुडिओमध्ये, कधी घरी, कधी प्रवासात. तिनं दाखवून दिलं की आजच्या काळात टॅलेंटला कुठलीही मर्यादा नाही. जर आवाज खरा असेल तर तो जगाच्या कानापर्यंत नक्की पोहोचतो. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. कधी गाणी मंजूर होत नव्हती, कधी लोक समजत नव्हते की मराठी पॉप म्हणजे नक्की काय. अनेकदा तिचं संगीत नाकारलं गेलं, कधी तिला अतिशय वेगळं म्हटलं गेलं. पण ती थांबली नाही. राधिकाने स्वतःवर विश्वास ठेवला. तिचं म्हणणं होतं, जेव्हा तू मनापासून काम करतोस तेव्हा वेळ लागतो, पण परिणाम कायमचा असतो. तिचा आत्मविश्वास आणि जिद्द यांनी तिला पुन्हा उभं राहायला शिकवलं. ती प्रत्येक वेळी पडली, पण उठली आणि पुन्हा गायलाच लागली. आज राधिका भिडे मराठी पॉप संगीताचा एक नवा चेहरा आहे. तिच्या आवाजात प्रामाणिकपणा आहे, तिच्या सुरांमध्ये भावना आहेत आणि तिच्या प्रत्येक गाण्यात तिचं जग दिसतं. तिचं ध्येय स्पष्ट आहे, मराठी पॉपला ग्लोबल लेवलवर नेणं. ती मानते की संगीत फक्त एंटरटेनमेंट नाही, ते एक भावना आहे जी जोडते लोकांना, संस्कृतींना आणि भाषांना. राधिका आज अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे, विशेषतः त्या तरुणांसाठी जे स्वतःचं काहीतरी वेगळं घडवायचं स्वप्न पाहतात. ही होती कथा राधिका भिडे हिच्या संगीत प्रवासाची. एका मुलीची जिने आवाजाला ओळख दिली आणि मराठी पॉपला नवा आयाम. तिचा प्रवास अजून सुरू आहे आणि तिचा प्रत्येक सूर एखाद्याच्या आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण करतो. कदाचित पुढचं गाणं तिचं असेल किंवा तुमचं. कारण संगीत कधी थांबत नाही, ते फक्त पुढे जातं, प्रेरणा देतं आणि मनाला भिडतं.